स्वस्तेत विनाशख्या पुण्यकल्याण वृद्धिता विनायकं प्रियानिधिय पंचस्वस्तिं प्रवन्तु नाः आनो भद्राः कृतभजन्ति विश्वतो दब्धासो अपरिता देवानुजता सतमित्रधे रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमति रेजियतां देवानागुरातिरविनिवर्तां देवानागुसखिं पथे दिमावयं देवान आयो प्रतिरन्तु जीवसेतां पूर्वया निविदाहु महे वयं भगं मित्रमतिथिं दक्षमदरे धम्म पदं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाशिवृजद्राः स्थिरे रङ्गे दुष्टवाकुशस्तरोषवैदेवहितं जदायुः योः शान्तिरन्तरिक्षभो शान्ति पृथिवे शान्तिरापः शान्ति रूपदया शान्ति वनस्पतया शान्ति ऋषभे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वभू शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधीय अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान शविशनः कृपापुरुषरामस्य सत्तैते चिरञ्जीविनः शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवाद। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मा विष्णू आणि महेश हे आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सर्वात महत्वाचे देव, पण त्या देवाधिदेवापेक्षाही जगामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ते गुरु. ज्याने आपल्याला जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं ते माता पिता, आमच्या सारख्या ज्या गुरुजींनी शिक्षण दिलं ते गुरु. परंतु जीवनाची दशा ज्यांनी बदलून चांगल्या प्रकारची दिशा दिली, सन्मार्ग दाखवला, परमेश्वराचा मार्ग दाखवला, ते म्हणजे सद्गुरु. आणि हे सर्व सद्गुरु समोर या ठिकाणी बसले. या सद्गुरु मध्ये आदरणीय गुरुवर्य हरिशरण गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे खरं म्हणजे महाराज आमच्या नेवरगाव हैबतपूर वासियांचं भाग्य की आम्ही शंकटेश्वराच्या गोदावरीच्या तीरी आणि शंकटेश्वर भगवंताच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलो. एवढंच नव्हे तर आमचे वडील वगैरे ज्या काळात आमच्या वडिलांसारखी जी समान माणसं होती वयोवृद्ध, त्या काळामध्ये सद्गुरू अनंत महाराज असतील, सद्गुरू बापट महाराज असतील, त्यांचं सानिध्य नेवरगावला मिळालं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही पोरके झालो होतो, कारण आम्हाला गुरुवर्यांचं सानिध्य नव्हतं. परंतु त्यानंतर हरिभक्त परायण रामजी माऊली महाराजांसारखे संत आमच्या गावात विदर्भातून आले. ते गेल्यानंतर त्यांच्याच कालखंडामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय योगायोग आहे. जन्मभूमी नेपाळ आणि कर्मभूमी नेवरगाव हैबतपूर आणि आता चेंडूफळकर मध्ये या पंचक्रोशीचं भाग्य आहे. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे आम्हाला भाग्य लाभलं. असे महान संत या नेवरगाव आणि या पंचक्रोशी मध्ये आले. निश्चितच मनापासून खूप 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 आनंद वाटला. आज महाराज बोलता बोलता 80 वर्षाचे झाले. खरं म्हणजे आपल्या सारख्यांना त्यांना काय शुभेच्छा द्यायच्या. अरे जे दुसऱ्याला शुभेच्छा देतात, जे आशीर्वाद देतात, खरं म्हणजे आपण सर्वांच्या वतीने मी त्यांनाच एक मागणं मागणार आहे, दोघांनाही, की कृपया आपल्या चरणी मी विनम्र प्रार्थना करतो की आदरणीय रामलखनदासजी महाराज ज्यावेळेस त्यांची 100री होईल त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या 100रीला निर्विघ्नपणाने उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती. आणि आदरणीय परमपूजनीय हरिशरण गिरीजी महाराज यांना विनंती करतो की तुमच्या 100रीला सुद्धा आम्ही आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. म्हणजे हा आपला स्वार्थ आहे. मला वाटतं तुमचं किती 49 म्हणजे आज 50 वर्ष आपण 50-51 वर्ष निर्विघ्न जगणार आहे. काही शंका निश्चितपणाने खूप आनंद वाटला. विशेषतः चेंडू फळकरांचे मी मनापासून धन्यवाद देईन की आपण आमच्या या गुरुवार्याचा मोठा सन्मान केला. आम्ही त्याच्यात खालीचा वाटा उचलला, पण ते भाग्य तुमच्या वाट्याला आलं मित्र हो. हे प्रामाणिकपणाने आम्ही सांगितलं पाहिजे. जे खरं आहे ते बोललं पाहिजे. तुम्ही हे सुपर आयडिया डोक्यात कशी आणली आम्हाला पण कळली नाही. तुम्ही ती खरं म्हणजे तुमच्या मनात आली, ध्यानात आली आणि आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घेतलं. नक्की 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 निश्चितपणाने ते होईल.
आपणा नेवरगाव हैबतपूर वासियांच्या वतीनं मी दयाघन श्री भगवान संकटेश्वराच्या चरणी एकच विनम्र प्रार्थना करतो की बा संकटेश्वरा, या महान विभूतींचं अगदी आयुष्य निश्चितपणाने आनंदित जाणार आहे, परंतु त्यांना प्रदीर्घ आयुष्य जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी, धर्माची सेवा करण्यासाठी, निश्चित गोमातेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी भगवंताने त्यांना भरपूर आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला सगळ्या जमलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनींच्या वतीनं नेवरगाव, हैबतपूर, चेंडूफळ, बाजाठाण, नव जुनं, पंचक्रोशी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या महान विभूतींच्या चरणी नतमस्तक होतो आणि भविष्यासाठी, आयुष्यासाठी त्यांना मनापासून तुमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर खरं म्हणजे महाराजांनी सांगितलं, 1 मिनिट त्या ठिकाणी बोलतो की हा जो परिसर आहे, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की महाराज लोक येतात पाकिट मागतात. आता इथं आल्यानंतर पाकिट का मागतात त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. आता रामलखनदासजी महाराज तुम्हाला माहिती, कुठे मंदिर चाललं छोटं मोठं असलं की ते माझ्याजवळ 20,000 माहिती तेवढे घेऊन टाका, म्हणजे रुपया न ठेवणारी माणसं. तसंच आदरणीय हरिशरणगिरीजी महाराजांचं आहे. कारण काय, जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ असतोय त्यांना माहिती, त्याच्यामुळे निश्चितपणाचा जो काही आर्थिक कणकण असेल तो या रामदरबार आश्रमाला लावण्याचं काम ते करतात. आणि आता गोमातेची सेवा करण्याचं काम, मोठं पवित्र काम करण्याचं काम करतात. कारण जननी जन्मभूमी आणि मातृभूमी याच्याबरोबर गोमातेचं सुद्धा फार मोठं ऋण आपल्याकडे आहे. मी महाराजांना एकच विनंती करीन, मलाही जी तुम्ही सेवा द्याल, तुमच्या तोंडून जेही निघाल नंतरच्या काळात ते निश्चितपणाने सेवा पूर्ण करण्याचं काम मी 100% सर्वांसमोर सांगतो. मी काही पुढारी नाही, नुसतं आश्वासन द्यायचं. मी गुरुजी आहे, त्याच्यामुळे ते आश्वासन जे आपण आश्वासन म्हणण्यापेक्षा मला जी सेवा द्याल ती मी निश्चितपणाने पूर्ण करेल या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं दंडवत प्रणाम करून थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आदरणीय महाराज घोगरगाव संस्थानचे आदरणीय गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराजांना शुभेच्छा पर 2 शब्द बोलू. साधूनां दर्शनं पुण्य तीर्थभूताय साधवं तीर्थफलंती कालेनां सत्य साधू समागमम्. या ठिकाणी परमपूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय रामलखनजी महाराज यांचं प्रागट्य या दिवसानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे. परमेश्वराने त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य अजून वृद्धिंगत करावं, प्रभू श्रीरामचंद्राचरणी ही प्रार्थना करतो. तसंच संतांकडे आणि परमेश्वराकडे केलेली प्रार्थना कधीही फजित होत नसते. पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय आपले हरिशरणगिरीजी महाराज यांची कीर्तनाची सेवा या प्रागट्याच्या निमित्ताने या ठिकाणी पार पडलेली आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच पूजनीय, वंदनीय हिंदू धर्मरक्षक श्री रामगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न झालेला हा कार्यक्रम. तसं पाहिलं तर रामलखनजी महाराज वैराग्यवंत जीवन त्यांनी कमवून घेतलेलं आहे, ते अविरतपणे करत आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ते प्रेम, त्यांचं ते वैराग्य आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि अनुभवित आहे. नेवरगाववरून ते इथं आले, मला असं वाटलं तर माझं पहिलं कीर्तन त्यांनी ठेवलं होतं. मला वाटलं तिथं काही भांडण झाले का काय, की महाराजांना त्रास दिला का काय. मी ते सहज कीर्तनामध्ये म्हटलं की साधूला छळू नये. नंतर एक जण मला कानामध्ये येऊन सांगतो, महाराज ते स्वतःची पण आणले म्हणे की. म्हटलं बरं, परत फिरवलं मी ते. म्हटलं नाही ते तिथून इथं आले. म्हटलं तर ते परमेश्वराची इच्छा किंवा त्यांच्या मनात काय आहे ते देव जाणे. आणि शिवरामध्येच ते आहे की नाही, पण चेंडूफळामध्ये ते आता शामिल झालेले आहे. गोदावरी मातेच्या कडेला छोटीशी कुटिया बांधून
मंदिर देखील त्यांनी त्या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि एवढं वैराग्य आहे, ज्यावेळेस सद्गुरु देवळचे बाबा आमच्या मठात राहते बाबा बरं का, राम लखनजी महाराज त्या ठिकाणी आले होते. जेवढे पैसे होते त्यांच्या झोळीमध्ये ते सगळे पैसे मंदिरात त्यांनी देऊन टाकले. म्हटलं अहो तुमचं आता मंदिर झालं त्या ठिकाणी, तुम्ही आता कुठे बांधली, सगळ्या गोष्टी आहेत, मग हे सगळं ते म्हणे कधी जगत म्हणे काय भरोसा म्हणे याचा, हे तुम्ही तुमच्या मंदिराला लावा म्हणे. म्हटलं एवढा निष्ठावंत वैराग्य आणि सेवा, प्रेम, औदार्य हे सर्व काही त्यांच्यामध्ये आम्ही पाहिलं आणि तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. एवढा समुदाय प्रागट्यानिमित्ताने एकत्रित येणं हे आपलं त्यांच्यावर असणारं प्रेम आणि त्यांचं आपल्यावर असणारं प्रेम या ठिकाणी दिसून आलेलं आहे. खूप मोठा खर्च होतो आहे की नाही, अन्नदानाचा खर्च भाविकांनी केला त्यांच्या निमित्ताने. आणि निश्चितपणे त्यांचं रेकॉर्ड तुम्ही पहा त्यांच्या आश्रमाचं, ठीक 4 वाजता सुरू होतं. 4-3 उठत असेल आणि 4लाच रेकॉर्ड सुरू होतं. काय तिथून बघा आमच्या आश्रमापर्यंत ऐकू येतं. आणि श्रीरामाचा जय घोष, रामनामाचा जय घोष, कृष्ण नामाचा जय घोष त्यांच्या मुखातून नामस्मरणाचा होत आहे. हीच तर खरी सेवा आहे. आणि त्याच प्रकारची सेवा आपले पूजनीय वंदनीय हरिशरणगिरीजी महाराज या राम दरबारामध्ये करत आहे. तुम्ही विचार करा, अनेक साधू संत आहे, अनेक महाराज मंडळी आहे, परंतु कीर्तनामध्ये रममान आहे असं आम्ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु कीर्तनापुरतीच ते रममान आहे. पण आमचे हरिशरणगिरी महाराज कीर्तनातही रममान आहे ना, नामस्मरणातही रममान आहे. इथे दरवर्षी ते राम जपाचा कार्यक्रम ठेवत असतात. ते मला असं वाटतं लोकांना बोलून घेतात, परंतु लोकांची दुर्बुद्धी की ते तिथं येत नसावी, परंतु काहींना सद्बुद्धी मिळून ते तिथं जपाला येतात. मला असं म्हणायचं आहे की जपाचा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे आणि ते त्यांच्यासाठीही करत आहे, पण आपल्यासाठीही ठेवलेला कार्यक्रम आहे. तसं पाहिलं ते वैयक्तिकही करू शकतात, पण त्यांनी आपल्या सर्वांसाठी एवढा मोठा कार्यक्रम जप यज्ञाचा करत असतात. हा सर्व काही कार्यक्रम आहे, हे मठ मंदिर आहे, सगळ्यांसाठीच आहे. आणि तिथे आपण प्रत्येक जण येऊन त्यांचा आस्वाद घेऊन ब्रह्मरस सेवन करून परमेश्वराची प्राप्ती करण्याचा मार्ग ते निश्चित करत आहे. म्हणून हरिशरणगिरी महाराजांनाही वंदन करतो आणि पूजनीय राम लखनजी महाराजांनाही वंदन करतो. सगळे भजनी मंडळ आहे, आमचे किरण गुरुजी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व चिटू फडकर, निवरगावकर, बाजा ठाणकर, श्रीदेवगाव, सप्तकृषीतले सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांनाही धन्यवाद आणि पुढे सेवा करायला त्यांनाही धन्यवाद. रामकृष्ण.